नमस्ते, नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। पोलीस भरती 2022-23 या ठिकाणी सुरू झालेले कागदपत्र संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। एसीबीसी का ईडब्ल्यूएस नक्की काय वापरलं पाहिजे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी। 30% महिला आरक्षण प्रमाणपत्राची जरा गडबड आता सर्वांना होते, कारण का कंटिन्यू महिलांचा फोन त्या 30% महिला आरक्षणासाठी येतोय। एसीबीसी काढायला सुरुवात कधी होणार आणि हा 30% महिला आरक्षण प्रमाणपत्र ज्या मुलींकडे आहे त्यांच्यासाठी मी सांगणार, मात्र ज्या मुली आहेत त्या मुलींनी मला पर्सनली मेसेज करून तुमचं नाव आणि नंबर सांगा। मुलींचा एक वेगळा ग्रुप आहे आपला, त्या मुलींच्या वेगळ्या ग्रुपला मी तुम्हाला जॉईन करतो। आलं लक्षामध्ये? एसीबीसी काढायला सुरुवात कधी होणार, पोलीस भरती संदर्भात काय अपडेट आहे, काय चाललंय तुम्हाला एक सांगू का मित्रांनो। पाठीमागच्या आता मी बऱ्याच गेले 6-7 वर्ष क्षेत्रात काम करतोय। पोलीस भरतीची चाऊल जरी लागली ना, चाऊल वातावरण आहे ना, वातावरण असं झलवावत होता, झलवा दिवाळी सारखी माझ्या राहायची। नुसता राडा, गल्ल्या बोळ्या पॅक राहायच्या, ग्राउंड पॅक, सकाळ संध्याकाळ ग्राउंड पॅक राहायचं, लेक्चर हॉल फुल राहायचे, तुटम भरायची, त्याच्यानंतर 2-2 बॅच पडायच्या। आज मित्रांनो जाहिरात येणार तरी काही गाजावाजा नव्हता मुलांचा। जाहिरात आली, फॉर्म सुरू झालेत तरी कुठंच काय। तुम्ही बघा तुमच्या जवळ आसपास बघा ना, आहे का काही असं विशेष काय वाटत मला कळलं या भरतीच नक्की काय। 17,000 येऊन बी काही जास्त विशेष नाही का, नाही माहिती का? त्याचं कारण म्हणायला 17,000 आहेत, पण जिल्ह्यावाईज जर जागा काढल्या ना, जागाच किती आहे। दुसरी गोष्ट, एकच फॉर्म भरता येतोय। लोहमार्ग पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई कॉन्स्टेबल एकच फॉर्म भरायचा आहे। तिसरी गोष्ट, फॉर्म भरताना जर मेल आयडी चुकला, तू जर पोलीस शिपाईचा फॉर्म भरतो, तुझा मेल आयडी चुकला, आधार कार्ड लिंक झाले, परत त्या पोलीस शिपाईला तुला फॉर्म भरताना तू बाद झाला। चौथा, फॉर्म कुठं भरावं हे समजानी जागेमुळं, आलं लक्षामध्ये? आणि पाचवा, काय चाललंय हे काहीच समजानी, म्हणून हे सगळी शांतता आहे। मात्र काळजी करू नका, सगळ्या गोष्टी सगळ्या अपडेट तुम्हाला वेळच्या वेळ देत जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेजारी बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती 2022-23 एसीबीसी ईडब्ल्यूएस तत्पूर्वी कोणकोणते पोलीस भरतीला प्रमाणपत्र कागदपत्र लागतात हे सांगतो। मी याच्या आधी पण 2 व्हिडिओ टाकले होते, परंतु तरी तुम्ही अडचणीत त्याच्यात 2-3 महत्त्वाचे कागदपत्र आहे ज्याची तुम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे का हे हवंय आत्ता पाहिजे का नंतर पाहिजे, ते पण तुम्हाला या ठिकाणी मी सांगत असतो। ओके, चला जास्त उशीर न करता मी करतो आपल्या आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात। विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, ओके चला, या ठिकाणी समोर दिसते आपल्याला पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन, कारागृह पोलीस शिपाई वगैरे वगैरे वगैरे। फॉर्म भरले 5/31 ओके, 350 रुपये, 7/5 3/5 15 आणि 5/5 25, 1750 रुपये घालून टाकायचे। 5 फॉर्म मुलांनी, 4 फॉर्म मुलींनी। ओके, त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, हे ठीक आहे आपला हा घ्या। आवश्यक कागदपत्र काय एवढंच फक्त मी तुम्हाला आज सांगतोय। आता मित्रांनो इथं बरेच जण आहे ना गडबड करतात, इथं बरेच जण गडबड करतात, मी सांगतो बघा। या ठिकाणी एसएससी एचएससी मित्रांनो प्रमाणपत्र म्हटले त्यांनी, ऐका ए राजा नीट लक्ष द्या। तत्पूर्वी एक काम करा, जे नवीन मुलं आहेत ना नवीन, त्यांनी आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब तर करा आणि हा माझा मोबाईल नंबर आहे, याच्यावरती व्हॉट्सअपला SMS करा। नवीन मुलांनी याच्यावरती व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून काय होणार मित्रांनो, रोजच्या अपडेट मिळणार आहे। आपली भरती प्रक्रिया अजून 2-4 महिने चालणार आहे, सगळी माहिती देणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे हरदे सरांची इन्फॉर्मेशन, असं वाटतं हरदे सर आपल्या समोरच बसून सांगू राहिले काय। घ्या मग, एसएससी एचएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र बोलले, ते गुणपत्रक नाही प्रमाणपत्र बोलले। हॅलो बाळा, गुणपत्रक नसलं, काही जण म्हणतात सर माझ्या रिझल्ट हरवलाय, रिझल्ट हे झालाय, रिझल्ट पाणी पडलं, रिझल्ट कापलाय, रिझल्ट हे झाले, काही होत नाही त्याला। तो गुण कळले, पासिंग इयर कळलं, नाव नंबर कळला, संपला विषय। मात्र प्रमाणपत्र हे कंपल्सरी लागतं। त्याच्यात एसएससीचं तर कंपल्सरीच लागतं, एचएससीचं जरी नसतं तर थोडंफार होऊ शकतं, पण एसएससीचं कंपल्सरी लागतं। का लागतं एसएससीचं कंपल्सरी? कारण तुमचा जन्म दाखला असेल, तुमचा एलसी असेल, तुमचा टीसी असेल, ह्या सगळ्याला ऑब्लिक तुम्हाला जर नसेलच, ते काहीच नसेल तुमच्याकडं, तुमची गडबड झाली असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला एसएससीचा जो बोल्ड प्रमाणपत्र आहे, 10वी पास झाल्याचं बोल्ड प्रमाणपत्र आहे, बोल्ड सर्टिफिकेट आहे, त्याच्यावरती तुमची तारीख ग्राह्य धरली जाते, त्याच्यावरती तुमचं नाव ग्राह्य धरलं जातं। हे होतं तुमचं पहिलं कागदपत्र। म्हणजे 10वी आणि 12वीचे तुम्हाला निकाल आणि प्रमाणपत्र दोन्ही पण लागतात, दोन्ही पण काढून ठेवा, गरजेचं आहे। पुढचा टॉपिक आहे जन्म दाखला। मित्रांनो जन्म दाखला आपल्याला लागतो। आपला जन्म दाखला म्हणजेच लक्षात ठेवा, आपला जन्म दाखला म्हणजेच शाळा सोडण्याचा दाखला असला तरी चालतो, एलसी असला, टीसी असला, काही असला तरी चालतो।
आणि लक्षात ठेवा, जन्म दाखला नाही, LC नाही, TC नाही म्हणून मला कोणी बात करेल का, म्हणून मला कोणी काढून टाकेल का? मग त्याची मुदत एवढीच होती, मग मी आजच काढला, काही प्रॉब्लेम होत नाही. तिसरा डॉक्युमेंट आहे रहिवासी प्रमाणपत्र. तिसऱ्या कागदपत्राकडे जातो आपण, ते म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र. आणि रहिवासी प्रमाणपत्र म्हणजे तुमचं महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल अधिवास प्रमाणपत्र ज्याला म्हटलं जातं. तहसीलदाराकडून, आपल्या तालुक्याच्या तहसीलदाराकडून आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र भेटतं. ते रहिवासी प्रमाणपत्र सर्वांनी घ्यायचं, ते लागतंच, ते पाहिजेच. 10 वर्षापूर्वी काढायला असेल, 8 वर्षापूर्वी काढायला असेल, 5 वर्षापूर्वी काढायला असेल, 3 वर्षापूर्वी काढायला असेल तरी अडचण नाही. रहिवासी प्रमाणपत्र एक्सपायर होत नाही. इव्हन 15 वर्ष तर त्याला काही होत नाही. 15 वर्ष झालं असतं एखाद्याचं तर काढून घ्या, वाटत नाही कोणाचे 15 वर्ष झाले असतील. नसतील झाले तर राहू द्या, काही होत नाही, नाही काढलं तरी चालेल. पुढचं कागदपत्र का जातोय आपण, जातीचे प्रमाणपत्र. जातीचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही ओपन, OBC, SC, ST, NTC, भजक, भजड ज्या कॅटेगरीतून बिलॉंग करतात, ज्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरलाय, ज्या कॅटेगरीतून तुम्हाला फॉर्म भरायचा, ज्याचा लाभ घेऊ इच्छिता त्या कॅटेगरीतल्या, लक्षात ठेवा, त्या कॅटेगरीतल्या जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागतं. आणि हे कंपल्सरी म्हणजेच मेंडेटरी. हे मेंडेटरी, जे मेंडेटरी आहेत त्याला मी टिक मार्क करतो, मेंडेटरी ते. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, पुढचं प्रमाणपत्र आहे जात वैधता प्रमाणपत्र. काल भरपूर मुलांच्या याच्या संदर्भात कॉल SMS आले. जात वैधता प्रमाणपत्र मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, लक्ष द्या. जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. जे तुमचं कास्ट सर्टिफिकेट आहे त्या कास्ट सर्टिफिकेटला कास्ट व्हॅलिडिटी लागते का? हो, कास्ट व्हॅलिडिटी लागतेच. मात्र भरती देताना, भरती होताना, फॉर्म भरताना ते सोबत हवं का? नाही पाहिजे. सिलेक्शन झाल्यावरती मला काढतील का? नाही काढणार. नसलं तरी अडचण नाही. तू भरती झाल्यानंतर, सेवेत रुजू झाल्यानंतर तू नंतर 6 महिन्यांनी जरी दिलं, वर्षांनी जरी दिलं, जास्त नाही सांगत, 6 महिन्यात तू दिलं तरी चालतं, अडचण नाही. चला पुढच्या कागदपत्राकडे जातोय. याच्या संदर्भात पण बरेच जण आहे, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजेच MSCIT. सर MSCIT पाहिजे का? हो रे बाबा, कोणती सरकारी नोकरी असू दे, महाराष्ट्र शासनाची कोणती नोकरी असू दे, तुला MSCIT ही कंपल्सरी लागतेच. MSCIT शिवाय जमतच नाही. मात्र जर तुझ्याकडे आज MSCIT नाही मग तू पोलीसच होणार नाही का? असं काही नाही. तू फॉर्म पण भरू शकतो, तू सगळं करू शकतो, तुझं सिलेक्शन पण होऊ शकतं. मात्र सिलेक्शन झाल्यावर तुला जॉईनिंग पण भेटू शकते आणि काहीच होत नाही. MSCIT सर्टिफिकेट मात्र पुढील 2 वर्षामध्ये, 1 ते 2 वर्षात तुम्हाला MSCIT सर्टिफिकेट त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं असतं. म्हणजे मला फुल अँड फायनल सांगायचंय, मोस्ट ऑफ 95% मुलांकडे MSCIT असतंच. एखाद्याकडे नसेल तर काळजी करू नको, घाबरून जाऊ नको, त्याला काही होत नाही. आणि लक्षामध्ये मात्र ते द्यावं लागतं, हे लक्षात ठेव. पुढचं खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोच पावती, हे खेळाडूसाठी आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र विजा बजब बजक बजड विमाप्र इमा व ACBC EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय दिनांक 4/5/2023 मधील तरतुदीनुसार. बाळा इकडे लक्ष दे. या ठिकाणी त्यांनी सांगितलंय विजा अला लागतं, बजबला लागतं, बजकला लागतं, बजडला लागतं, विमाप्रला लागतं, इमावाला लागतं, ACBC लागतं. हा ACBC लागतं बरं नॉन क्रिमिनल. ACBC ला का नॉन क्रिमिनल लागतं? कारण का ACBC ही एक जात आहे आणि त्या जात ACBC म्हणजे हे जे आरक्षण आहे हे एका स्पेशली जातीसाठी दिलेलं आहे. OBC ला का लागतं? OBC जातीसाठी आरक्षण आहे. भजडला का लागतं? भजड जातीसाठी आरक्षण आहे. भजकला का लागतं? भजक जातीसाठी आरक्षण आहे. बानो EWS ला नॉन क्रिमिनल लागत नाही, कारण EWS हे एखाद्या जातीसाठी दिलेलं आरक्षण नाही. लक्षात ठेवा, EWS हे जातीसाठी दिलेलं आरक्षण नाही. EWS हे तुमच्या उत्पन्नावरती, आर्थिक निकषावरती दिलेलं आरक्षण म्हणजे EWS आहे. ते कोणताही विद्यार्थी, कोणताही व्यक्ती त्याची पात्रता धारण करू शकतो. आणि EWS हे त्याच व्यक्तींसाठी होतं. EWS ज्यावेळेस निघालं त्याचा खरा अर्थ तोच होता की ज्या महाराष्ट्रातील ज्या लोकांना कोणत्याच कॅटेगरीतून बिलॉंग करत नाही, कोणत्याच कॅटेगरीचं आरक्षण नाही, त्याच विद्यार्थ्यांना फक्त EWS चा लाभ घेता येईल. मग त्याच्यामध्ये मुस्लिम असल, ब्राह्मण असल, जैन असल, ख्रिश्चन असल, अशा अनेक जणांचा समावेश त्याच्यामध्ये होता. मात्र मध्यंतरच्या काळात सर्वांनीच ते काढून घेतले. पुन्हा एकदा मराठा समाजाला ACBC समावेश झालाय. मात्र एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, ACBC प्रमाणपत्र नीट लक्ष द्या. ACBC प्रमाणपत्र काढायला सुरुवात झालेली नाही, अडचणी निर्माण होतात. मात्र आज आणि उद्या 2 दिवसात तुम्हाला, उद्या नाही सोमवार आणि
मंगळवार 2 दिवस मंत्रालयाची कंटिन्यू बैठक आहे. त्या एसीबीसी बद्दल तुम्हाला नक्कीच काहीतरी अपडेट येईल. कदाचित उद्यापासून काढायला पण सुरुवात होऊ शकते. एसीबीसी जर काढलं तर एसीबीसी काढल्यानंतर त्याचं नॉन क्रिमिनल लगेच तुम्ही काढून घ्या. ईडब्ल्यूएस ला नॉन क्रिमिनल लागत नाही. फुल अँड फायनली सांगतो, ईडब्ल्यूएस जर नॉन क्रिमिनल लागत नाहीच आणि जर तुमच्याच्याने निघत असेल तर काढून घ्या. आलं लक्षामध्ये. पुढचं माजी सैनिकांसाठी एनओसी वगैरे काय असेल ते डिस्चार्ज प्रमाणपत्र गरजेचं आहे. त्यानंतर होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेलं प्रमाणपत्र. जाहिरात दिनांकास 1095 दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल. जाहिरात दिनांकास विचारले. जाहिरात संपायचा दिनांक नाही 31 मार्च नाही तर 5 मार्चला तुम्हाला 1095 दिवस पूर्ण झालेले पाहिजेत. पुढचं कागदपत्र का जातोय मी. प्रकल्पग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र लागेल. भूकंपग्रस्त असाल भूकंपग्रस्त लागेल. पोलीस पाल्य असाल पोलीस पाल्य लागेल. अनाथ असाल अनाथाबाबतचं लागल. अंशकालीन असाल अंशकालीन बाबतला लागत. ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र लागेल असं सांगितले. एनसीसी असेल तर एनसीसी प्रमाणपत्र लागेल. त्याचबरोबर याच्याही पेक्षा तुमच्याकडे काही वेगवेगळे प्रमाणपत्र असतील तर हे लागतील. आधार कार्ड. काल एका महाभागाने सांगितलं का सर आधार कार्ड. हो लक्षात ठेवा. एक काल व्यक्तीने कॉल केला मला सर मला ईडब्ल्यूएस आहे माझ्याकडे आणि एसीबीसी काढून घेतो. मग सर ईडब्ल्यूएस चे 10% आणि एसीबीसी चे 10% असं मला 20% आरक्षण भेटेल का. बाबो 20% नाही आरक्षण भेटणार दादा तुला. एकच दोन्ही पैकी कोणतरी भेटू शकतं. लक्षात ठेवा. लक्षामध्ये मित्रांनो ही होती कागदपत्र संदर्भातली माहिती. हा आपला मोबाईल नंबर आहे. असे रोजचे व्हिडिओ रोजची माहिती रोजचे अपडेट देणार आहे. त्याच्यासाठी त्याच्यावरती नंबरला फोन करा. त्यांना मेसेज करा. फोन नका करू. व्हॉट्सअपला मेसेज करा. आपलं नाव जिल्हा सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लक्षामध्ये एवढ्या जिल्ह्यांच्या जागा आहे बाळांनो. काळजी करू नका. दबादब फॉर्म भरा. 18 आणि हा इथं वयवाडी संदर्भातली एक अपडेट आपल्याला 2 दिवसामध्ये समजून जाईल. वयवाडीत काय होईल काय नाही हे 2 दिवसामध्ये समजून जाईल. मी पण तुम्हाला 2 दिवसामध्ये वयवाडी संदर्भातलं सांगणार आहे. आणि हो ते वायसीएमच्या बद्दल तुम्ही विचारलं होता. यशवंतराव चव्हाणची डिग्री चालते का बाई. बघा ते 12वी झालेलं वाचून घ्या. वाचायचं नाही काय नाही. हा चला ठीक आहे. फॉर्म भरा. व्यवस्थित फॉर्म भरताना काळजी घ्या. महिलाचं ते 30% आरक्षणच आहे. त्या 30% आरक्षणाची गंमत अशी झालेली महिला 30% आरक्षणाची का तुम्हाला तिथं येस जर केलं तुम्ही महिला लाभ घेऊ इच्छिता का येस जर केलं तर पुढे काय टाकावं हे समजत नाही. कारण की तिथं अर्ज मागत आणि ते 30% आरक्षण आता दिलं जात नाही. लक्ष देत नाहीत ते आता. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या पण गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्या. अतिशय महत्वाचे. आता कागदपत्र संदर्भात मी परत व्हिडिओ टाकणार नाही. हे आहे ते पाहून घ्या. याच्यातच याच्या पलीकडचे काही कागदपत्र तुम्हाला लागत नाही. लक्षामध्ये याच्या बाहेरचे काही कागदपत्र लागत नाही. भरती आली फॉर्म सुरू झाले काय करताय मग तुम्ही अभ्यास करा. चला मग मिशन खाकी बॅच सोबत अभ्यास करा. विविध सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच 1 आधी विषय खाकीचा नंतर विषय बाकीचा. ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच अतिशय महत्वाची बॅच मित्रांनो. 1 वर्षाचा कालावधी अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा लेक्चर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. कितीही वेळा लेक्चर पाहू शकता. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असणार. कालावधी 1 वर्ष असणार. फक्त 300 रुपयामध्ये उपलब्ध असणारी महाराष्ट्रातली एकमेव ब्रँडेड बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1. लवकर बॅच खरेदी करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे. विविध सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन पण डाउनलोड करा आणि बॅचचा लाभ घ्या. त्यानंतर मित्रांनो 45,000 जम्बो. काय सांगणार आता ह्या जम्बो बद्दल मी. सर्वच माहिती आहे तुम्हाला. हे साधं बुक नाही बट्टे हो. स्मार्ट बुक आहे. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12व्या आवृत्ती 2024 फुल्ली अपडेटेड एडिशन. हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक वेगळं वाचा आणि पोलीस व्हा. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात आलेले आहे. 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचे विषयने सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरण सखोल विश्लेषण असणार महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक फुल्ली अपडेटेड एडिशन म्हणजेच 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सकल विश्लेषण. चला तर मग वाट कसली बात आहे. पुस्तक लवकर खरेदी करा. लक्षामध्ये. आणि ह्या संदर्भातलं जी काही माहिती होती ती मी तुम्हाला सांगितलेली. एसीबीसी काढा लवकरच 2-1 दिवसात होणार आहे. आणि एसीबीसी का ईडब्ल्यूएस नक्की काय तर मित्रांनो हे मी त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही विचारताय याच्या संदर्भात चर्चा करू नका. मी 11 तारखेला एक व्हिडिओ टाकेल तुम्हाला परत अपडेट घेऊन. का एसीबीसी असेल तर एसीबीसी फॉर्म भरला. ईडब्ल्यूएस असेल तर ईडब्ल्यूएस मधून भरा. परंतु सध्याच्याकडे एसीबीसी निघत नाही आणि पाठीमागचं एसीबीसी वेगळं. ते 13% काहीतरी निकष होता. हे एसीबीसी वेगळं आहे. 10% निकष. त्यामुळे शक्यतो नवीनच काढावं लागेल. जुन्या एसीबीसीची काय आवश्यकता लागणार नाही. लक्षामध्ये. ठीक आहे चालते मित्रांनो. भेटूया परत पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद जय भारत. आणि हो वयवाडी संदर्भात आंदोलन 11 तारखेला 11 मार्चला पुन्हा एकदा येतो आम्ही मुंबईला. तुम्ही पण या. ओके चलो जय हिंद जय भारत.